हे गाईज आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवतो आहे कोकणी स्वर्गमधला, कारण की कधी तर ब्लॉग बनवला नाही मी. आज आम्ही जाणार आहे तामसोडवर, शिंगरीपासून तामसोडवर, कारण की आम्ही घरातनं ब्लॉग बनवायला विसरलो. कारण की जी एस टी होती ना ती जरा लेट झाली, म्हणून जरा आमची जरा घाई गडबड झाली. बॅग बघू शकता पार आम्ही, मी, माझा भाऊ, हा एक दुसरा भाऊ आहे, मी सगळीजणं जातो आहे. तर आता चालत जायचं आहे. इथे एस टी तर नाही, आम्ही रस्त्याने चालत जातो आहे. आता रस्ता संपल तेव्हा आम्ही जंगलातनं चालत जाणार आहे. तुम्ही बघू शकता ब्लॉकमधलं स्वागत आहे. आज आम्ही इथंच जाणार आहे चालत. बघू शकता आज आम्ही रस्त्याने चालत जातो आहे. एवढे पाय दुखत आहेत, तर पोरांच्या शाळा पण बंद आहेत, म्हणून एक एस टीवाल्याने एस टी बंद करून टाकली. आता रस्ता इथं सगळा बंद केले. आता आम्ही जातो जंगलातनं चालत. तुम्हाला आमच्या गावचा व्ह्यूज दाखवतो कसा आहे. तुम्ही बघाल तर नक्कीच तुम्ही एकदा तरी कोकणामध्ये या. कसा व्ह्यूज आहे. हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा छोटा भाऊ आहे. चालतं आम्ही जंगलात ना. अजून आमच्यासोबत आहेत 2-3 माणसं. काय माणसं जरा पाठी आहेत. हा आमच्या गावाचा यूज आहे, बघू शकता. ह्याला मिठखडा बोलतात. जो तुम्हाला किल्ला दिसतोय ना त्याला आम्ही मिठखडा बोलतो. तुम्ही बघू शकता कसं आहे. ढग बिग बघा. काल रात्री एवढा पाऊस पडत होता, काय सांगू तुम्हाला. जाम पाऊस पडत होता. एवढा पाऊस पडत होता की गवत रुजला. इथं बघा, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गवत रुजले. पूर्ण अख्ख्या रस्त्याला गवत रुजले. पुढनं एक गाडी येते, ती गाडी तर लिफ्ट देणार नाही. गाडी जाते रिटर्न, रिवर्समध्ये जाते ती कुठेतरी, माहीत नाही. आता लिफ्ट द्यायला मुश्किल आहे, कारण का आता गावाला आलं असंच होतं, चालत जायला लागतं. काहीच फायदा नाही आता इथं. बघू शकता कसा यूज आहे आमच्या गावाचा. अरे रावस कस मस्त जंगल भेंडी, मस्त हिरवळगार वातावरण. बोलले ना तर कोकणात या, कारण की कोकणात पावसाच्या टाईम या, कारण की कोकणामध्ये वातावरण. आमचा रस्ता आला आहे. तुम्ही रस्ता कशा प्रकारे बघू शकता. एवढा लांब आहे. माझ्या छोट्या भावाला पुढं करतं. हो बाई पुढं, हा बाई चल बाय. आमचा एक साथीदार जातो आहे, त्याला सोडून जाते. आता आमचा रस्ता तुम्ही बघू शकता कसा. पार डोंगरातनं चालत जाणार आहे. एवढ्या चढाण्यामध्ये पहिली फाटली आमची. अजून जाम चढाण्यावरती चढायचं म्हणजे खायची गोष्ट नाही बाबा. एकतर बॅगा कशा प्रकारे भरलेत तुम्ही बघू शकता. कपडे कसे बी कोंबलेत, कारण की आज एस टीने वांदेच केले आमचे, म्हणून चढतोय आता आम्ही. पार घाम आलाय. एवढा चढून म्हणजे फक्त थोडासा रस्ता क्रॉस केला आहे, तर एवढे पाय बी दुखा लागले. पार घाम बी माल आहे. आमच्याला माल बोलतात. बघू शकता कसं आहे. व्ह्यूज बघा तुम्ही, फक्त व्ह्यूज बघा तुम्ही. कोकण बोललं म्हणजे एक माथेरान आणि एक कोकणचं डोंगर. म्हणजे इथला मेन गोष्ट कोकणामध्ये काय माहिती आहे का, कोकणामध्ये वातावरण एवढा भारी आहे ना की तुमचं पूर्ण माइंड फ्रेश होऊन जातो साकला. बघू शकता आता एवढं चालत जात आहे, आणि आम्ही तिघंच आहे आम्ही. एवढा एक घन जंगलमधून चालत जाणार आहे. तुम्ही बघू शकता आता आमच्या पुढे इथं. आता आम्ही जातो खिंडी देवाला पान टाकायला, कारण की आमच्या कोकणामधली रीत आहे. कारण की इथनं रायगड संपतो आणि तिकडनं रत्नागिरी चालू होते. आता खिंडी देव आहे. आता इथला गाव संपला, आता आम्ही सीमा क्रॉस करू, तिथनं दुसरा गाव चालू होणार आहे. तुम्ही बघू शकता आम्ही देवाला पान टाकतो, पानं तोडतो आहे. बघू शकता. दादा मला पण एक पान द्या तोडून. दादाला बोलतो एक पान तोडून द्यायला, कारण की माझ्या छोट्या भावाला पण पान तोडून द्या. आता आम्ही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आमचा देव आहे, म्हणजे खिंडीतला देव. कारण की इथना देव संपतो आणि इकडनं रस्ता चालू होतो, म्हणजे हा गाव संपतो तर तिकडनं गाव, म्हणजे सीमा असते ना, ती एक सीमा आहे. जशी बॉर्डरमध्ये सीमा कशी असते तशी आमच्या गावामध्ये सीमा असते. तुम्हाला दाखवतो मी. चला, काय बोलता पतू भाई आमच्या ब्लॉकमध्ये, जरा काहीतरी बोला. 2 शब्द तुमचे पण. चला, अजून काय तुम्हाला चांगलं भेटलं तर दाखवेल मी. रानामधले प्राणी. दादा बोलते काय प्राणी बिणी दिसेल तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. फक्त प्राणी दिसू द्या, बस झाला. आता ह्या जंगलामध्ये कोणच नाही, फक्त आम्ही तिघंच आहे. कोण वाघ बिघ आला तर आम्हाला खाऊन टाकेल. नाही असं नाही. दादा बोलतं असं नाही का, नाही बोलतं दादा, मी आहे बोलतं. बघू शकता, कारण की इथनं माणसं गेलेली वाटत आहेत, कारण की इथं नवीन पानं आहेत, कोणी तर टाकून गेलेले आहेत. घाम जाम प्रकारे आलाय बेकार. इथनं ही सीमा चालू होते. ह्या साईडला गेलो तर रत्नागिरी, आणि ह्या साईडला आलो
तर खेड. तुम्ही बघू शकता इथं आम्ही सिमेंट इथं पान टाकलं आहे, देवाला अर्पण केली आहे. बघू शकता आम्ही तिघं भाऊ कसे पानं टाकतोय, पाया बिया पडतोय चांगले. ही आता झाली, इथनं चालू होते दुसरा गाव, म्हणजे आता आमचा गाव चालू होतं इकडनं. आता फुल काटे विटे, पावसाचं पाणी पडलं, सगळ्या पाण्यावर पाणी बिणे कसं बघू शकता तुम्ही, पाणी पडतोय नुसतं. एवढा चालून दादाला लगेच ताण लागली आहे, तो बोलतं पाणी पिऊ दे बोलतं. तुम्ही बघू शकता ढगबिग सगळे काले झाले, तर आता पाऊस पडण्याची संभावना आहे. तुम्ही बघू शकता गाव कसं आहे आमचा, म्हणजे माल, त्याला आम्ही बोलतो माल. हे बघा डोंगर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे काला दिसतोय, पूर्ण ढगबिग काले झालेत. पाऊस पडला म्हणजे आमचे कपडे बिपडे सगळे, पैसे विचे सगळे, फोन बिल सगळा भिजला, आमचे वांदे आहेत. मग आम्हाला इथं ना उभा राहण्यासाठी ना कोणाचं घर आहे ना झाड आहेत. झाडं तर भरपूर आहेत, पण झाडं काही जास्त वेळ आपल्याला थांबू शकत नाहीत. आम्ही रस्त्यानं चालताना आम्हाला वनगाय भेटली आहे. ही कशी दिसतं बघा, हिला बोलताना आमच्या कोकण भाषेमध्ये वनगाय. ती फक्त म्हणजे पहिला जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हाच ती बाहेर निघते, नाहीतर तुम्हाला अशी कधी बाहेर दिसणार नाही. कारण की काल एवढा पाऊस पडले म्हणून ते लोक बाहेर निघालेत. चला आम्हाला रानरेवा भेटलाय, तुम्ही बघू शकता, याला बोलतात करवंद. मस्त पिकलेत करवंद. आंबट बघू आंबट, दादा बोलतो आंबट आहे, माझ्यापेक्षा नाही खाल्लेले पाठवू शकतात. दादा बोलतो आंबट आहे, नको आपण पुढं बघू काय भेटतंय का. दुसरा आहे. आंबे बिंबे तर काय दिसत नाही. अजून एक करवंद आहेत. खरं कोकणामध्ये म्हणजे करवंद बिरवंद सगळी बघा सर, करवंद कशी आहेत. मी खातो, बघू एक करवंदाची टेस्ट कशी आहे. करवंद कशी आहे दादा? एक नंबर उत्तम. दादा बोलतो एकदम गोड आहेत मस्त आहे की. आंबे बिंबे काहीच नाही आलेत. मला तर असं वाटतं आम्ही पाकिस्तानावर रात्री दिवाळी केली म्हणून आम्हाला फळं भेटलेत. आता आंबा बिंब काय यावर्षी काय आले नाहीत जास्त, असंच वाटतंय. बघू शकता कसा यूज आहे चांगल्या प्रकारे. हा मीठ खडा तुम्हाला मी तिकडं दाखवलेला, तो आता आमच्या घरापासून एवढा जवळ दिसतो ना, तुम्हाला दाखवतो मी. चला तुम्ही बघू शकता आमची इथं रानकोंबडी आहे, पलते ही. ती पळाली रानकोंबडी, ती जंगलामध्ये राहिला बोलतात रानकोंबडी. ती जंगलामध्ये अशी भटकत बसते एकटीच, ती आम्हाला दिसलेली, पर तुम्हाला मी दाखवू शकत नाही, सॉरी. जाम चालायचं आहे, तुम्ही बघू शकता. एवढंसं चालून चालून नसलं. दादा कसं वाटतं चालायला? मस्त एकदम, पाय दुखलेत मजबूत. इथे तुला बोलतो ना मी, डुकरं वाघ असतात इथं वरती, इथं एरिया नाही, इथं वाघ बीक असतात आमच्या गावात. पण आता आम्हाला चालायला दादा बोलतो वाघ बीक असते. बाबा माझी तर जाम फाटली आहे वाघ बघून, कारण की आम्ही जूमध्ये वाघ बघितला आहे तो आपला जूमध्ये. परत रिअल लाईफमध्ये आता आमच्या समोर आला तर आम्ही काही करू शकत नाही, कारण की आमच्या समोर एक छोटा भाऊ पण आहे. त्या वाघाला बोलायला आम्हाला खाऊन टाका बाबा डायरेक्ट, कारण की आम्ही त्याच्यापासून काय वाचू शकत नाही. आणि एक तर त्याने काय खाल्लेलं बिलेलं नसेल 2 दिवसापासून, तो आम्हाला 100% खाणारच आहे तो. बघू शकता पूर्ण डोंगर. इथं जास्त काही प्राणी बिणी दिसत नाही यार, आता प्राणी बिणी काय दिसत नाहीत. आता मी तुम्हाला नक्कीच दाखवलं असता. आम्ही सकाळचे पहाटे आलो असतो ना तर नक्कीच तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवला असता. बघू शकता डोंगर कसं आहे आमच्या गावचा. दादा मला बोलतोय जसं की डोंगराचे गॅप बीप असतात, तुम्हाला मी झुमिंग करून दाखवतो. हा गॅप दिसतोय तुम्हाला, बोलतो दादा बोलतो ह्या गॅपमध्ये वाघ बीग म्हणजे असे जंगली डुक्कर बिकर असतात ना, ते सगळे बसलेले असतात. बघूया, मला तर अजून कधी दिसला नाही, तर मी या गोष्टी विश्वास करत नाही. मेन गोष्ट कारण की मी कोणाचं ऐकत नाही, जोपर्यंत मला ज्या नजरेने दिसत नाही तोपर्यंत मी कोणाचं ऐकत नाही. बघू शकता डोंगर बिंगर कशा प्रकारे आहेत. डोंगर बघा कसं आहे. व्ह्यूज कसा वाटला तुम्हाला ते सांगा नक्कीच कमेंटमध्ये करून. आपल्याला थोड्या साईडला ओपनमध्ये चालत आलो आहे, तुम्ही बघू शकता कसं ओपन येतं एरिया, फुल चालत आलो आहे. आता इथनं आम्हाला जंगलाचा सामना करायला लागेल. मॅन ओव्हर होतं असं करायला लागलं आम्हाला. आता याच्या पुढं आम्हाला एवढं जंगलातनं चालत जायचं आतनं. बघू शकता दादा पुढं लागला आहे माझा, मी एकटाच लास्टला आहे पाठी. बघतोय तर मला पाठनंच उचलून कोणी तर घेऊन गेलं आहे. मेन जंगल स्टार्ट झाला, आता एवढा जंगलातनं चालत जायचं. तुम्ही बघू शकता करवंद कशा प्रकारे आलेत, तुम्हाला दिसत असेल करवंद भारी लागतात म्हणजे अशी खायला. आता चालू आहे जंगलातनं, चालतोय आम्ही. एवढ्या जंगलातनं चालायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. चला आता काही गावी जायचं, आता काय बस बीस एस टी बिष्टी सगळी बंद आहे, तर चालतच जायला लागेल एवढ्या लांब. आता ते एक नदी आहे, परत त्या नदीला पाणीच नाही. बघू शकता ही नदी आहे, ह्या नदीला पाणीच नाही. आम्ही जंगलाचा सामना करत जातोय कशा प्रकारे, तुम्ही बघू शकता. आजूबाजूला एवढे झाड आहेत. तुम्हाला मी दाखवतो एक, हा खेकड्याचा बिल आहे.
इथं क्रॅब्स, इंग्लिशमध्ये क्रॅब्स बोलतात. काला खेकडा आमच्यात आहे, तो बघू शकता. दगडानं एवढं शेवायला आलेत की दगड पूर्ण हिरवी हिरवी झालेत. एवढा पाऊस पडला की दगडानं पण झाड आलेत, पाणी बिणं आलेत. बघू शकता दादाला इथं काहीतरी दिसलं आहे. दादा खेकडा बघतो बरं, खेकडा गेला विलाच्या आत मी बघूया का अजून पण काय दिसला तर नाही. बघू शकता कशा प्रकारे एवढीशी वाट आहे, ह्या वाटेत एवढं चालू जातं. ह्याच्या खाली पूर्ण जंगल आहे, म्हणजे गेला तर गेला डायरेक्ट खालीच, आणि वरनं कोण खाली आलं तो डायरेक्ट खाली. असंच एवढंसं रस्त्यामध्ये चालत जातो आम्ही. कसं तरी जाम मुश्किल आहे आपण चालायचा. माझे तर पाय एवढे दुखलेत ना काय सांगू तुम्हाला. दादा पाय दुखतात की नाही तुमचे? दादाचे पाय दुखतात. प्रितेश तुझे पाय दुखतात की नाही? छोट्या भावालाचे पण पाय दुखतात, आमच्या तिघांचे पण पाय दुखतात जाम, म्हणजे जाम. आता दादा बोलतोय गेल्या गेल्या पहिला झोपायचं बोलतोय, पण नाही झोपू शकत नाही कारण की घराचं काम करायचं आहे भरपूर म्हणून. चालत आलो, एवढा जंगल आहे, घना जंगल तुम्ही बघू शकता. यूज आहे. दादा इथं काहीतरी दाखवतोय. तुम्ही काय दादा इथं? तो डुक्कर सकाळी गेला वाटतं. दादा बोलतोय तर डुक्कर. पाय तर दिसत नाही दादा इथं यार नीट. पाय नाही म्हणजे माती ओढली आहे ना. माती इथं वल्ली आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माती वल्ली आहे इथं पूर्ण. म्हणजे डुक्कर इथं खाली आलेला, म्हणजे इथनं खालना तो गेला असेल, खायला भूक लागली असेल. त्यांना पण प्राणी, त्यांना पण भूक लागते. दादा बोलते दादाला दिसला, म्हणजे तुम्हाला मी डुकरा तर स्पष्ट दाखवू शकलो नाही कारण की माती, काल रात्री एवढा पाऊस पडलेला की माती पूर्ण भिजली आहे सगळा भिजलं. तुम्हाला मी पोपटाची ढोली दाखवतो. ही बघा पोपटाची ढोली, तुम्हाला दिसते का? पण याच्यात पोपट आहे की नाही ते नाही माहीत. याच्यात पोपट याच्यामध्ये पिल्लू बिल्लू देतो. आणि एवढ्या जंगलात कोणाच्या गाया आल्यात तुम्ही बघू शकता. इथं गाया बिया फिरत आहेत. वाटतं पतूद आपला रस्ता आले वाटतं, जवळ आपण आलो आहे. मला तर असंच वाटतं कारण की आता आम्हाला गाया दिसल्या आहेत म्हणून जरा आमच्या चेहऱ्यावर जरा हसू आले, कारण की आमचा अर्धा रस्ता संपला आहे. बघू शकता एवढी खुशी होते म्हणजे आता की, म्हणजे इथं बघा कसं आहे, इथं कोणी पाय दिला तर पडला डायरेक्ट खाली. बघू शकता आम्ही केवढा चाललो आहे. आम्ही हा डोंगर एवढा क्रॉस करून आलो आहे इथनं, तुम्हाला दिसत असेल एवढा क्रॉस करून. आता हा आमचा गाव आहे. आता आम्हाला अजून इथं चालत जायचं आहे, एवढा लांब चालत जायचं आहे. हवा टाईट आहे फुल अशी तर वाटते. आणि हे बघा डोंगर बघा कसं आहे. तुम्हाला मी बोललेलो होतो मिठखडा बघा, ढग बिग बघा कसे डोंगरावर आलेत मस्त आहे की मिठखडा. तुम्ही यूज बघू शकता कसे ढग दिसत, क्लाउड एकदम भारी असं बघू शकता तुम्ही. आता इथं परत एक माल लागलाय, जाते चालत अजून चालायचं ते. दादाला वाटतं इथं काहीतरी दिसलं, दादा बघतोय म्हणजे दादाला वाटतं झाडामध्ये काहीतरी दिसलं. दादा काय दिसलं झाडामध्ये? काय दिसतंय तुम्हाला? मधमाशीच्या मागच्या दिसतात, म्हणजे त्याला पॉय बोलतात. ते आता कुठेच एक्झॅक्ट ते काय माहीत नाहीत, दिसत तर नाही. या होलाच्या आत्मी दादा बोलतो, इथं होल आहे, ह्या होलाच्या आत्मी आहे. जाऊ द्या, तुम्हाला कधी दाखवू शकत नाही. तर बघू पुढं कुठं आम्हाला काय दिसतंय तर नक्कीच सांगा. आता आमचा रस्ता पण संपत आला आहे. शकता इथे मुंग्यांचं घर आहे. आता तुम्ही बघू शकता इथं कसा व्ह्यू दिसतोय, एकदम भारी, एवढा भारी वाटतंय. कारण की तुम्हाला काय सांगू आता ही मजा कशी आहे. मी नक्कीच कधी कोकणामध्ये राहत असेल तर नक्कीच या असं म्हणजे एक जंगली प्रवास करा तुम्ही, भारी वाटतं. पक्षी बिक्षी मस्त की हवेत उडत आहेत, बघू शकता. ढग काले झालेत, पाऊस पडायची संभावना वाटते बाबा. पाऊस घरी आता पाऊस पडायला नको, पार भिजू आम्ही अक्का. चला लवकर पुढं. दादा बी येतात पाडणं आलो चालत चालत. एक तर मला तर रस्ता माहीत नाही, तो माझा मोठा दादा आहे त्याला तर रस्ता माहिती आहे सगळा. मी फक्त त्याच्या पाठोपाठ चालतोय. बघू शकता चालते चालते दादा त्या खड्ड्यात पडला. तुम्ही बघू शकता त्याला काय रस्ता दिसत येतात एवढा खड्डा. तो म्हणजे कसा बघून चालत होता काय माहिती. मी पुढं होतो त्याला मी बोललो पुढे तरी ऐकलं नाही, तो डायरेक्ट जाऊन त्या खड्ड्यातच पडला. त्या पायच अडकला त्या खड्ड्याच्या. नीट बघून चाला रे सावकाश. बघू शकता आमच्या गाववाल्यांनी कसं केले उन्हाळ्यामध्ये, म्हणजे जसे की गाय बी जे प्राणी बिणी असतात ना त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी कसं साचून राहण्यासाठी ते केलं आहे गाववाल्यांनी. बघू शकता सगळ्या जागा केले, म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पाणी नाही भेटत ना, म्हणून उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पाणी भेटायला पाहिजे म्हणून आमच्या गाववाल्यांनी सगळं इथं म्हणजे खोदून ठेवलं आहे. असं तुम्हाला मी दाखवतो. कसं वाटते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हा आता आम्हाला इथं जायचं चालत, हा आमचा गाव आहे. अजून जाम चालायचं, एवढं पुढं चालत जायचं. असा
ती काय बोलतात त्याला माहीत नाही, मला नाव तर माहीत नाही, दादाला नाव माहिती आहे. दादाचं नाव काय आहे? छोटीशी गाय. हिला बोलतात छोटीशी गाय. ती तुम्हाला मी बोललेलो तुम्हाला मी पावसामध्ये. दादा हातात घेतो, बघूया दादा हातात उचलते तिला कशा प्रकारे, बघूया. तिचे हात पाय अशा हातमध्ये घेते, ते हातात घेतलं ती पाय डेगत आत्मी घेते ती, बघू शकता ती कशा प्रकारे. आता तुम्हाला काहीतरी वेगळं माझ्या हातात आहे ना आता, बघू मी माझ्या हातावर घेतो कसा वाटतो. हा हालूच घेतो, बघू शकता एकदम म्हणजे ती वरची जागा आहे ना एकदम स्मूथली, म्हणजे एकदम गादीसारखी. तिला आता आम्ही ठेवतो इथं खाली, हिला ठेवली इथं खाली. इथं आम्हाला येऊ चांगलं दिसलं म्हणून आम्ही फोटो काढायला लागलो. बघूया ती कधी पाय उघडते, बघूया. पाय तर काय उघडत नाही वाटतं, ती उघडते उघडलं. तुम्ही बघू शकता पाय कसे उघडलं तिने. आता आम्ही परत हातात घेतलं, ती परत पाय आत मी घेतली आणि बंद करेल ती. म्हणजे कसं प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी म्हणजे पूर्ण हालचाल बंद करून टाकतात. बघू शकता दादाला, म्हणजे दादाची नजर म्हणजे एकदम डेंजर कावल्यासारखी नजर आहे. त्याला लगेच कुठला फळ कुठं काय दिसतं लगेच दिसतो. आता त्याला आलू बोलतात, तुम्हाला माहीत असेल आलू. आता दादा झाड आलो ते पडले तिथं 2-4 खाली मस्तपैकी. बघू एक टेस्ट करून बघतो. हा एक पडला, बघू शकता त्याला आलू बोलतात. द्या किती पडलेत बघू द्या. 3 आलू भेटलेत आम्हाला ना, बाकी सगळे कच्चे आलू आहेत. हे सगळे कच्चे आलू आहेत, बघा ते कधी पिकतील. अजून भेटलेत बघूया. बरंच एक झाड आलं होतं जामच भेटले. आता बघू मी हा आलू खाऊन बघतो कसा लागतो. तुम्ही बघू शकता आलू कसं आहे. ह्याला आलू बोलतात, म्हणजे आता ह्याला आलू का बोलतात ते तर माहीत नाही, पण आलू बोलतात. आता गाववाल्यांच्या भाषेत. तर बघतो एकदा खाऊन मी कसा लागतो. बघू शकता आत मी कसं आहे, एकदम भारी मस्त लागते. त्याच्यानं एनर्जी भेटत असेल काहीतरी. बघू आता आम्हाला जंगलात सर्वाईव्ह करायला एनर्जी पाहिजे काहीतरी. म्हणून आंबे तर काय दिसले नाही. हा आंब्याचं झाड आहे, पण आंबा नाही. आता आंबा पण एक सर्वाईव्हसाठी चांगला असता. बघू मला दाखवतो आम्ही केवढा डोंगर क्रॉस केला आहे. मग मी दाखवतो, चांगला येऊ भेटू द्या मला, मी तुम्हाला नक्की दाखवतो. हा भेटला थांबा. एवढा डोंगर आम्ही क्रॉस करून आलो आहे. ही लाईन दिसते तिथं आम्ही तुम्हाला बोललेलो बघा, ही सीमा दुसरी चालवते. आम्ही हा एवढा डोंगर क्रॉस करून आले, म्हणजे ही खिंडी तिथं आम्ही पान टाकलेलं ना, तिथनं एवढं चालत आलं आहे. हा ही खालची वाडी ओमली आहे, हा दुसरा गाव आहे ओमली गावचा. आणि हा मीठखडा तुम्हाला मी बोललेलो आमच्या इथनं जरा जवळ दिसतो. हा मीठखडा म्हणजे अजून आम्ही घरी गेलो नाही, घरातून तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. रस्त्याला आता एक विहीर भेटली आहे, ती विहीर बघू शकता. ती विहीर दिसते अशी, पण ह्या विहिरीमध्ये एवढा खोल आहे, म्हणजे पावसाळ्यात ती विहीर पूर्ण म्हणजे कशी त्या पाण्यामध्ये बेडकं सगळी बसली आहेत. सगळी आता त्या पाण्याचे राजे बेडकंच आहेत. ती बावडी दिसते छोटी, पण त्या बावडीमध्ये खोल एवढं आहे जाम, म्हणजे जाम विचारू नका तुम्ही. आम्ही आलो जरा थोडा जवळ आलो गावाच्या, जरा आता जरा मनाला शांती वाटते. असं झालं कधी जाऊन घरात बसतोय झोपतोय, एवढी झोप आली म्हणजे पाय तर एवढे जाम दुखत आहेत ना, तुम्हाला काय सांगू, पाय मरणाचे दुखत आहेत. इथे एक वाडा दिसतोय, म्हणजे वाडा दिसला म्हणजे कुठे तरी गावाच्या जवळ आले. तुम्हाला आता आम्ही कोकमं दाखवतो, आमच्या तानसडा गावची कोकमं दाखवतो. कोकणामधली कोकमं कशी आहेत. दादा कोकमं किती लांब येतो सांगा जरा. पुढे दादा बोलते पुढे. किती मिनिटाचा रस्ता आहे? आता 2 मिनिटं 2-3 मिनिटाचा रस्ता आहे. चला दाखवतो कोकमं. बसली नाहीत पण फणस नक्कीच. कोकमं अजून टाईम आहे वाटतं, फणस नक्कीच दिसलाय. इथं बघू शकता दगड कशा प्रकारे दाबा. रस्ता म्हणजे डेंजर आहे, जंगलातला रस्ता म्हणजे जाम डेंजर आहे. हा कोकमाचं झाड आहे, पण कोकमाचं असतं ना 1-2च आहेत, बाकी सगळे वांदर माकड विकडे त्या लोकांनी खाऊन टाकलेत खाली. आता त्यांना पण काय खायला नाही, तर जंगलातले ते तर कोकमा बिकमा खातात. बघू सगळे लोक पुढे गेले. आता हे थांबा रे माझ्यासाठी, मला रस्ता नाही माहीत. दादाला वाटतं कोकम दिसलंय, बघूया कोकम कुठे आहेत, बघूया आज कोकम. हे बघा कशा प्रकारे वांदराने खाऊन कोकम टाकलेत खाली. बघू शकता कोकमाचं झाड इथं, तुम्हाला दिसत आहेत का कोकमा. अजून कोकमा लांब आहेत. अरे वा, गावामध्ये वाटतं रोड पण बनवलं आहे, गावाल्याने खर्च केले वाटतं रोडसाठी. माहीत नव्हतं, कधी तर आलो नाही एवढं, म्हणजे वर्षात मला जास्त येत नाही, म्हणजे 2-4 वर्ष झाले असतील आलो नाही. बघू शकता आम्हाला एक कोकम भेटलं आहे, दादाला एक कोकम भेटलं आहे. हा बघा कोकम. आता एक कोकम करून तर आम्ही काय करणार नाही, तर ते एक कोकमाचं काय करू, त्यापेक्षा आम्ही वांदरात देतो ते खायला. खाऊ बाबा तुम्हीच. कारण की एक कोकमाचं काय होणार नाही म्हणून आलो आहे. बघू शकता ही दुसरी वाडी आहे, आमचा गाव म्हणजे अजून खाली आहे. दुसरी वाडी ही मोरेवाडी, हिला मोरेवाडी बोलतात.
गावाची नावं पण डेंजर आहेत. बघू शकता किती वांदराने कोकमा खाऊन फेकले अशी रोडवर. अजून एक भेटलाय दादाला, पण दादा तो आता कोकमा आपल्या काय कामाची नाहीत, एक दोन घेऊन काय कामाची नाहीत. बघू शकतो मला आम्ही फोडून दाखवतो कोकमा कसे. दादा कोकमा एकदम लाल आहेत मस्त आहे की तो बघून तोंडाला पाणी आला यार. अजून ताण लागले. मी तर अजून एकदा पण पाणी नाही प्यायलो. आता मला ताण लागले, आता मी पाणी पितोय. बघू शकता गावावाल्याने रोड बनवला एकदम कसला भारीवाला. गावावाल्याने खर्च केलाय का दादा? पैसा म्हणजे टाकलाय रोडसाठी. पैसा टाकले, रोड बनवले. गावामध्ये तर कोण येत नाही. आता बस बीस येते ती चांगलं आहे. रोड चांगले आहे म्हणून. कशा गावामध्ये काय बस बीस येत नाही म्हणून रोड चांगले वाटतं आमचा, असंच वाटतंय. गावी तर नेटवर्क नाही. तुम्ही बघू शकता माणसं कशी नेटवर्कमध्ये येऊन बसले तर रस्त्या बिस्त्या. कारण की गावी आलं नेटवर्कचा जाम प्रॉब्लेम होतो. नेटवर्क सगळे येऊन बसलेत असे रस्ते. अजून म्हणजे माणसं कमी आहेत म्हणून. आमच्या गावाच्या रस्त्याला आलो आहे. एवढा डोंगर क्रॉस करून म्हणजे आम्ही एवढा चालत आलो आहे. इकडनं घेऊन तेवढं चालत आलो असा पार. आता आमचा गावाला आहे जरा आता रस्त्याने चालतो आहे. बघू शकता इथं लाल माती आहे आमच्या इथं गावाला, पूर्ण लाल माती. पाऊस पडला वाटतं इथं मला गाडी बिडी अडकलेली वाटतं. बघूया आता गावामध्ये कोण आहे. बघू शकता कसं वाटतंय. बघू शकता किंवा आमचा गाव आहे गावसला. आता ही गावाची एंट्री झाली. आता मस्त की बॅगा काढतो ना, झोपून जातो मस्त ताणून एक नंबर. सुरुवात झाली, आता आम्ही चालत जातोय. आता हा आमचा गाव स्टार्ट झालं ना, जातोय चालत. बघू गावामध्ये कोण वस्तीचं भेटते काय. सगळ्यांनी नवीन नवीन घरं बांधली आहेत कारण की लय वर्षात ना आले गावी. बघू आता गावाला ओळखतात की नाही आम्हाला. बोलतील कोण आहेत तुम्ही. गेलोय आता मस्त की आता ब्लॉग एंड करतो. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आमचा कोकणी बघून, कोकण गाव. आणि आम्ही आता जाऊन झोपून मस्त की ताणून. मी एकच सांगेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपला कोकणी स्वर्ग महाराष्ट्रामध्ये अख्ख्या फेमस करून टाका. कारण की लोकांना पण दिसला पाहिजे कोकण कसं आहे. नक्कीच तुम्ही बघू शकता. धन्यवाद. तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. मी मनापासून आभारी आहे तुम्हाला.